नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. घरी सर्वजण सायलीची वाट बघत असतात. खूप वेळ झालेला असतो तरी सुद्धा सायली अजून आलेली नसते. त्यामुळे प्रताप म्हणतो की आता एवढा वेळ झालाय तर आपल्याला पोलीस कंप्लेंट करायलाच पाहिजे. आपण आता लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात. अर्जुन म्हणतो की हो डॅड, मी सुद्धा तुमच्यासोबत येतो. प्रताप आणि अर्जुन आता सायलीची पोलीस कंप्लेंट करायला निघालेले असतात. त्याचवेळी सायली दरवाजा उघडते आणि म्हणते की मी आले. जेव्हा सर्वजण सायलीला बघतात तेव्हा कुठेतरी सगळ्यांना बरं वाटतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची चिन्ह दिसू लागतात. सायली मात्र हसत असते. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात, कारण सायलीला एक खूप मोठी गोष्ट सगळ्यांना सांगायची असते, ज्या गोष्टीचा त्यांनी कधी विचारही केलेला नसेल. अगदी स्वप्नात सुद्धा त्यांच्या मनात हा विचार आला नसेल. ही गोष्ट सायली आता सत्यात उतरवणार असते. सायलीला डोळ्यासमोर बघून सर्वांनी आता शांततेचा श्वास घेतलेला असतो. अर्जुन तिच्यावर चिडतो आणि तिला म्हणत असतो की तुला फोन नाही करता येत का? तुला कळतंय का आम्ही किती टेन्शनमध्ये होतो? सायली अर्जुनच्या बोलण्याने निराश न होता तिच्या चेहऱ्यावर हसू ओसांडून वाहत असतं. अर्जुनलाही मोठा प्रश्न पडलेला असतो की ही सायली हसते का? मी तिला एवढं बोलतोय. परंतु सायली म्हणत असते की अहो, माझ्यासमोर कोणीतरी आलंय, मी एकटी नाही आली आहे. ही गोष्ट जेव्हा सर्वजण ऐकतात तेव्हा सायली कोणाला घेऊन आली असेल हा सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो. सगळेजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात. सायली नक्की कोणाला घेऊन आले असेल, सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो. सायली आता प्रतिमा आत्याला आणण्यासाठी जाते. अस्मिता उभी राहते आणि म्हणते की मला माहिती नाही ही कोणाला घेऊन आली असेल. आश्रमातील एखाद्या माणसाला घेऊन आली असेल. ही आपला जीव टांगणीला लागलाय आणि तुमच्या मॅडम मस्त आश्रमात जाऊन बसलाय. हा अर्जुन. कल्पना म्हणते की अस्मिता, जरा तू गप्प बसशील का? इथं विषय काय चालू आहे आणि तुझं काय चाललंय ग भलतंच? पूर्णाजी कल्पनाला म्हणत असते की कल्पना, सायली नक्की कोणाला घरात घेऊन आली असेल ग? आता सायली नक्की कोणाला घरात घेऊन आली असेल हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो. त्याच वेळेस सायली ही प्रतिमाला घेऊन तिथे येते. परंतु प्रतिमाच्या चेहऱ्यावर ओढणी असते. प्रतिमाचा चेहरा अजून कोणालाही दिसलेला नसतो. सायली प्रतिमाला आतमध्ये घेऊन येत असते, परंतु प्रतिमा आतमध्ये येण्यासाठी खूप घाबरत असते. समोर एवढी सगळी लोकं बघून ती घाबरत असते. परंतु सायली मात्र प्रतिमाला धीर देत असते. प्रतिमाच्या हाताला धरून ती घरामध्ये तिला घेऊन येत असते. प्रतिमाला म्हणत असते की हे बघा, तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये, मी आहे ना तुमच्यासोबत, अजिबात घाबरू नका. प्रतिमाची पावलं आता सुभेदारांच्या घरामध्ये पडलेली असतात. 2 मिनिटांमध्ये जेव्हा प्रतिमा तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करेल तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसणार असतो. आपल्या घरामध्ये नक्की कोण आलंय याची अजून कोणालाही कल्पना नसते. घरातले सगळेजण एकमेकांकडे बघत असतात, त्या बाईकडे बघत असतात. ही प्रतिमाच आहे की नाही हे कोणालाही अजून माहीत नसतं. फक्त सायली कोणत्या तरी बाईला घरामध्ये घेऊन आली आहे एवढीच गोष्ट आतापर्यंत सगळ्यांना समजलेली असते. परंतु ती बाई नक्की कोण आहे, कुठली आहे याबद्दल अजून काहीही खुलासा झालेला नसतो. घरातल्या एवढ्या सगळ्या लोकांना बघून प्रतिमा मात्र सायलीच्या मागे लपत असते. तेव्हा सायली प्रतिमाला म्हणत असते की तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही, तुम्ही निश्चिंत राहा, हे तुमचंच घर आहे. आता सायली असं म्हणत असते की हे तुमचंच घर आहे म्हटल्यावर सगळेजण सायलीकडे बघू लागतात. ही बाई नक्की कोण आहे, काय आहे, काहीच कळलेलं नसतं. कल्पना सायलीला म्हणत असते की सायली, अगं कोण आहेत ह्या? आणि अगं तू इतक्या वेळ गेली कुठे होतीस? तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो की आम्ही किती टेन्शनमध्ये होतो माहितीये तुला? इथे तू घरात नव्हती त्यामुळे सगळ्यांची काय अवस्था झाली असेल याचा तू कधी विचारही केला नसेल. तुला साधा फोनही करून कळवता आलं नाही का? आणि तुझा फोन सुद्धा स्विच ऑफ होता. सायली, तुझ्याकडनं हे वागणं अजिबात अपेक्षित नव्हतं. तेव्हा प्रताप अर्जुनला थांबवतो आणि म्हणतो की अर्जुन, जरा गप्प बसशील का? अरे तू का ओरडतोयस तिच्यावर? ती आत्ताच तर आली आहे ना घरामध्ये. जरा तिला शांत होऊ दे, सगळ्या गोष्टी सांगेल ती आपोआप आपल्याला. प्रताप सायलीला विचारतो की सायली, अगं हे सर्व काय आहे आणि ह्या ताई नक्की कोण आहेत? सायली म्हणते की अहो बाबा, ह्या ताई ना, असं म्हणून ती प्रतिमाला जरा पुढे घेऊन येत असते. अस्मिता म्हणते की ए थांब थांब थांब, कोण आहेत त्या नक्की? आणि तू डायरेक्ट घरामध्ये कशाला घेऊन येतेस त्यांना? कोणाला पण काय ग घरामध्ये एंट्री देत असते? आधी त्यांना बाहेर काढ बरं. अस्मिता जरा रागातच सायलीला ह्या सगळ्या गोष्टी बोलते आणि त्या बाईला ती भिकारी समजत असते. पूर्ण आजी अस्मिताला आता खूप रागवतात आणि अस्मिताला त्या म्हणत असतात की काय ग अस्मिता, नक्की काय समजते ग तू स्वतःला? अगं कोणीही जरी असल्या तरी त्या पाहुण्या आहेत ना आपल्या. सायली सांगते की अहो पूर्ण आजी, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय की ह्या पाहुण्या नाहीये, तर ह्या आपल्याच घरच्या आहे आणि हे त्यांचंच घर आहे. हे ऐकून तर सगळ्या घरातल्यांना धक्का बसतो. तर पूर्ण आजी म्हणते की काय,
सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात की आता ही सायली असं का म्हणायला लागली आहे आणि कोण बाई आहे जिला ती आपल्या घरातला हक्क देतीये आणि आपलं घर आहे असं सांगतीये, आपली माणसं आहे असं सांगतीये। आता कोणाला काहीही कळत नसतं की ह्या सायलीच्या मनात नक्की आहे तरी काय। सायली प्रतिमाचा हात धरून प्रतिमाला जरा पुढे पुढे घेत असते, परंतु प्रतिमा तिथं सगळ्यांसमोर येण्यासाठी खूप घाबरत असते। सायलीच्या मागे मागे लपत असते, सायलीला नको नको म्हणत असते। घरातल्यांना हेही समजत नसतं की ही बाई नक्की तिचा स्वतःचा चेहरा का झाकते आणि ती सर्वांना का घाबरते। त्या बाईची ती अवस्था बघून आता कोणाला काहीही कळत नसतं। तेव्हा सायलीच आता प्रतिमाला म्हणत असते की प्लीज प्लीज तुम्ही फक्त एकदा ह्या सगळ्यांना तुमचा चेहरा दाखवाल। प्रतिमा मात्र नाही म्हणून मान डोलावत असते। सायली प्रतिमाला म्हणत असते की हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका। अहो, ही सगळी तुमचीच माणसं आहे, तुम्हाला कोणीही काही म्हणणार नाही आणि हे घर सुद्धा तुमचं आहे। फक्त एकदा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करा। प्रतिमा मात्र चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करायला तयारच नसते। सायली मग प्रतिमाला समजावते आणि प्रतिमाला म्हणत असते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलात ना, मग माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यासाठी प्लीज एकदा ही ओढणी काढा। सायली प्रतिमाला खूप रिक्वेस्ट करत असते, त्यामुळे प्रतिमा आता सायलीचा एकदा विचार करते। परंतु अस्मिता मात्र नाकडोळे वाकडे करत असते आणि अस्मिता विचार करत असते की ही सायली कोणत्या भिकारड्या बाईला घरामध्ये घेऊन आली आहे आणि तिच्याकडे बघून ती तोंड वाकडं करत असते। परंतु थोड्याच वेळात अस्मिताला सुद्धा खूप मोठा धक्का बसणार आहे आणि तिलाही कळणार आहे की ही बाई भिकारी नसून ही या घरातली बाई आहे आणि जर त्या बाईने ठरवलं तर अस्मिताला सुद्धा ती घराबाहेर काढू शकते, एवढी शक्ती आहे तिच्यामध्ये। परंतु अस्मिताला अजून त्या गोष्टीची काही खबर नाही आहे। ती प्रतिमाला म्हणत असते की तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्ही फक्त तुमची ओढणी बाजूला करा। त्यामुळे प्रतिमा आता सायलीचं म्हणणं ऐकते आणि आपण जिच्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलोय, ही मुलगी आपल्या गळ्यात पडून रडली आहे। हिच्यावर आपण एवढा विश्वास ठेवलाय की आपण अलिबागवरून पनवेलपर्यंत आलोय, त्यामुळे ही मुलगी वाईट कधीच असू शकत नाही। प्रतिमाचा फक्त सायलीवरच विश्वास असतो आणि आता सायलीचं बोलणं ऐकून प्रतिमा तिच्या चेहऱ्यावरची हळूहळू ओढणी बाजूला करते। सर्वजण प्रतिमाचा चेहरा बघण्यासाठी उत्सुक असतात। नक्की ह्या बाई कोण आहेत आता हे सगळ्यांना कळणार असतं। प्रतिमाने तिच्या चेहऱ्यावरची ओढणी आता पूर्णपणे बाजूला केलेली असते आणि त्याच वेळी आता सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो। सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते। ज्यावेळी प्रतिमा तिची ओढणी बाजूला करते तेव्हा आकाशात विजा सुद्धा चमकायला लागतात। एकदम थरारक असा तो क्षण असतो। सगळेजण प्रतिमाकडे बघत असतात, अवाक झालेले असतात। पूर्णा आजी तर तोंडालाच हात लावते। सगळ्यांना एक सुखद धक्का बसलेला असतो। सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसांडून वाहत असतो। पूर्णा आजी आता सगळी भूतकाळात निघून गेलेली असते। प्रतिमाला समोर बघून पूर्णा आजीला तिचा भूतकाळ आठवलेला असतो। पूर्णा आजीला सगळं आठवत असतं की ज्यावेळी ॲक्सिडेंटच्या दिवशी अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त जेव्हा प्रतिमा आपल्या घरी आली होती तेव्हा अर्जुनचा वाढदिवस छान सेलिब्रेट झाला होता। प्रतिमाने देखील अर्जुनला ओवाळलं होतं आणि मग त्यानंतर बसून पूर्णा आजी प्रतिमाशी बोलली सुद्धा होती। प्रतिमाला ती म्हटली होती की प्रतिमा, मी तर तुला जन्म नाही दिलाय, परंतु मी मात्र तुला नेहमी माझी मुलगी मानत आली आहे आणि अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मला आपल्या नात्याची वीण अजून घट्ट करायची आहे। त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की माझा नातू अर्जुन आणि तुमची मुलगी तन्वी यांचं लग्न व्हावं। तेव्हा पूर्णा आजीचा हाच निर्णय प्रतिमाला खूप आवडला होता। पूर्णा आजी जेव्हा प्रतिमाला विचारते की तुम्ही ठीक आहात ना, तेव्हा प्रतिमा म्हटलेली होती की हो, मला हा निर्णय खूप आवडलाय आणि मी खूप खुश आहे। पूर्णाई, अगं माझी आई गेल्यानंतर मी तुलाच माझी आई मानलंय, तू मला वाढवलं सुद्धा त्याच पद्धतीने। तेव्हा पूर्णा आजी तिला म्हणते की अगं तुझी आई आणि मी आम्ही घट्ट मैत्रिणी होतो। तुझी आई जेव्हा शेवटची घटका मोजत होती तेव्हा मी तिला वचन दिलं होतं आणि मी तुला कधीही अंतर देणार नाही असं तिला वचन दिलं होतं। आता आपल्या नात्यासोबत आपल्या पुढच्या पिढीचं सुद्धा नातं जोडलं गेलंय। पूर्णा आजी खूप खुश असते। तर जेव्हा प्रतिमा, रविराज आणि तन्वी जेव्हा निघालेले असतात तेव्हा तन्वी म्हणत असते की मला नाही जायचंय, मला इथेच राहायचंय। सुमन म्हणते की खरं तर कमाल झाली आहे या मुलीची, म्हणजे अशी रडते की पुन्हा जशी तुम्हाला कधी भेटणारच नाही। अर्जुन तन्वीला सांगत असतो की अगं तन्वी, तू का रडतीयस, तू सॅटर्डेला पुन्हा ये। तेव्हा जाता जाता प्रतिमा पूर्णा आजीला म्हटलेली असते की बरं पूर्णाई, आता मी येते हा। तेव्हा पूर्णा आजी म्हणते की ठीक आहे जा, परंतु पुन्हा या। तेव्हा प्रतिमा म्हणते की अगं एवढी का काळजी करतेयस, आपण भेटूयात ना पुन्हा। प्रतिमा, रविराज आणि तन्वी तिघही आता बाय करून निघालेले असतात आणि तीच प्रतिमाची आणि पूर्णा आजीची शेवटची भेट होती आणि त्यानंतर तब्बल 25 ते 26 वर्षानंतर प्रतिमा आता पूर्णा आजी समोर उभी असते।
पूर्ण आजी पूर्णपणे फ्लॅशबॅकमध्ये गेलेली असते. प्रतिमाचे सगळे क्षण तिला आठवत असतात आणि प्रतिमा आता आपल्या समोर उभी आहे या गोष्टीवर पूर्ण आजीचा विश्वासच बसत नसतो. पूर्ण आजीचा काय, घरात कोणालाही विश्वास बसत नसतो की प्रतिमा पुन्हा आली आहे. आपण ज्या प्रतिमाचे अंत्यसंस्कार केले, आपण स्वतः प्रतिमाच्या चितेला आग दिली आणि तीच प्रतिमा आपल्यासमोर उभी आहे ही गोष्ट कोणालाच पटत नसते. अगदी न पटण्यासारखी ही गोष्ट असते. सर्वजण प्रचंड शॉक असतात. पूर्ण आजीला तर खूप आनंद झालेला असतो. पूर्ण आजी सगळं काही विसरून गेलेली असते. एक क्षण तिला फक्त प्रतिमा आणि प्रतिमाच दिसत असते. कल्पनासुद्धा खूप खुश असते. इतक्या दिवसानंतर प्रतिमाला बघून तिलाही खूप आनंद झालेला असतो. तर प्रतापला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि प्रतापसुद्धा म्हणत असतो की प्रतिमा अगं तू इथे. अर्जुनचा सुद्धा आनंद अगदी चेहऱ्यावरनं ओसांडून वाहत असतो. अर्जुन सुद्धा खूप खुश असतो. प्रतिमाला एवढ्या दिवसानंतर बघून अर्जुनही खूप अवाक झालेला असतो. तर अस्मिताला सगळ्यात मोठा झटका बसलेला असतो. कारण अस्मिता ज्या बाईला भिकारी समजत असते ती बाई प्रतिमा आत्या असते हे अस्मिताला कळून चुकतं. अस्मिताच्या डोळ्यांवर अस्मिताला विश्वासच बसत नसतो. त्यामुळे अस्मिता सारखी प्रतिमा आत्याकडे बघत असते आणि घरात लावलेल्या प्रतिमा आत्याच्या फोटोकडे बघत असते. फोटोतली आणि ही बाई नक्की सेम आहे का नाही हे ती तपासून बघत असते. आणि मग जेव्हा नीट बघते तेव्हा तिला समजतं नाही, ही दुसरी तिसरी कोणी नसून ही प्रतिमा आत्याच आहे. आणि मग अस्मिता सुद्धा आता तोंडाला हात लावते. परंतु प्रतिमा मात्र उभी असते. प्रतिमाला काहीही कळत नसतं. प्रतिमाला हेच समजत नसतं की ही लोक एवढी का खुश होत आहे आणि मला बघून रडायला का लागले. प्रतिमाला आता काहीच कळत नसतं. ती बघत असते आणि हे सर्व काय चाललंय तिच्या काहीच लक्षात येत नसतं. अर्जुन सायलीला म्हणत असतो की याचा अर्थ मिसेस सायली तुम्हाला जे वाटत होतं ते खरं होतं. सायली हा म्हणत असते. सायलीमुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद आलेला असतो. सायलीने सगळ्यांना हा सुखद धक्का दिलेला असतो. सायलीला माहीत असतं की जेव्हा मी घरी जाईल तेव्हा सर्वजण मी घरी लेट आली आहे ही गोष्ट विसरून जातील. परंतु मी जेव्हा सर्वांना हे सरप्राईज सर्वांना देईल तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकेल. सर्वांना खूप मोठा धक्का बसेल. तर सायलीने अशी गोष्ट केलेली असते जी कोणालाही जमलीही नसती आणि सगळे हळूहळू प्रतिमाला विसरून देखील गेले असते. कारण प्रियाने आणि नागराजने कांडच तसा केलेला असतो. प्रतिमा जिवंत असताना प्रतिमाचे अंत्यसंस्कार त्यांनी केलेले असतात. त्यामुळे प्रतिमा जिवंत आहे या गोष्टीवर कोणीही लवकर विश्वास ठेवू शकलं नसतं. परंतु सायलीने ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलेली असते आणि प्रतिमाला ती घरात घेऊन आलेली असते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सायलीला खूप समाधान वाटत असतं. पूर्ण आजी हळूहळू प्रतिमाकडे जात असते. प्रतिमाकडे जात असताना तिला मागचे क्षण आठवत असतात. आता पूर्ण आजी ही प्रतिमासमोर उभी असते. प्रतिमा मात्र पूर्ण आजीला घाबरत असते आणि ती सायलीच्या थोडी मागे मागे लपत असते. ती ही बाई आपल्यासमोर का येते हेही प्रतिमाला समजत नसतं. तर पूर्ण आजी प्रतिमाकडे येते. प्रतिमासमोर रडत असते आणि डायरेक्ट प्रतिमाला ती मिठी मारते. पूर्ण आजीने प्रतिमाला घट्ट मिठी मारलेली असते आणि ज्यावेळी प्रतिमाला तिने शेवटी बघितलं होतं तेव्हाही प्रतिमाला तिने अशी घट्ट मिठी मारली होती ही गोष्ट तिला आठवत असते. पूर्ण आजीला ते सर्व क्षण प्रतिमासोबत घालवलेले आठवत असतात. परंतु प्रतिमाला काही कळत नसतं की ही बाई आपल्याला का मिठी मारते आणि प्रतिमा मात्र खूप घाबरत असते. प्रतिमा पूर्ण आजीला थोडंसं लांब लोटते आणि ती सायलीच्या मागे जाऊन लपत असते. प्रतिमा आपल्यापासून दूर का पळतीये ही गोष्ट कोणालाही लक्षात येत नाही. पूर्ण आजी म्हणत असते की अगं प्रतिमा तू असं का करतीये. प्रतिमा मात्र सायलीच्या मागे लपून घाबरत असते. पूर्ण आजी प्रतिमाला म्हणत असते की अगं प्रतिमा तू असं का करतेस बाळा, तुला जवळ घेता यावं म्हणून कितीतरी वर्ष मी तडफडतेय. मरण्याआधी फक्त एकदा डोळे भरून बघायचं होतं तुला, परंतु तू माझ्यापासून असं दूर का जातीयस ग. प्रताप सुद्धा प्रतिमाला विचारत असतो की अगं प्रतिमा कुठे होतीस तू इतके वर्ष, काय करत होतीस, कशी होतीस आणि अगं सायली तुला कशी भेटली. कल्पना म्हणत असते की मला तर माझ्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. प्रतिमा अगं मी स्वप्न तर बघत नाहीये ना, तू खरंच आली आहेस ना. अस्मिता सुद्धा प्रतिमाला बघून तिलाही धक्का बसलेला असतो. प्रतिमा आत्याला ती म्हणत असते अगं प्रतिमा आत्या तू आत्तापर्यंत होतीस कुठे आणि काय करत होती आणि सायली तुला कशी काय भेटली आणि तुझ्या चेहऱ्यावर हे व्रण कसले. प्रतिमा लगेचच तिचा चेहरा झाकून घेते. ती सर्वांनाही खूप घाबरत असते. सर्वजण तिला काय प्रश्न विचारताय हेही कळत नसतं. कोण प्रतिमा आहे आणि हे लोक मला त्यांची प्रतिमा समजताय हे काहीही आता प्रतिमाच्या लक्षात येत नसतं. सायलीला मात्र या गोष्टीची जाणीव असते. सायलीला समजलेलं असतं की प्रतिमा आत्याची स्मृती गेली आहे, त्यामुळे प्रतिमा आत्याला काहीही आठवत नाहीये. परंतु घरच्यांना मात्र या गोष्टीची काहीही कल्पना नसते. पूर्ण आजी प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा अगं फक्त एकदा माझ्याशी बोल, एकदा माझं ऐक असं म्हणून पूर्ण आजी ही प्रतिमाच्या जवळजवळ जात असते.
पूर्णा आजी जसजशी प्रतिमाकडे जात असते तसतशी प्रतिमा ही पुढे पुढे जात असते. पूर्णा आजी पाठीमागे आणि प्रतिमा ही पुढे असते. प्रतिमा आता सायलीच्या मागे येऊन लपते. अर्जुन विचारतो की अगं प्रतिमा आत्या, हे सगळं काय चाललंय? तू मॉम डॅड पूर्णा आजीला ओळखत नाहीये का? तितक्यातच चैतन्य आणि अश्विनही तिथे येतात. सायलीला बघून ते सायलीला विचारत असतात की अगं सायली वहिनी, तू कुठे होतीस? आम्ही तुला किती शोधला, आम्हाला तू कुठेही भेटली नाही आणि तू कशी आलीस इथे? अर्जुन म्हणतो की सायली तुम्हाला कुठेही भेटली नसते, कारण ती अलिबागला गेली होती. हो ना सायली? तेव्हा सायली म्हणते की हो. तर प्रताप म्हणतो की सायली, तू अलिबागला का गेली होतीस आणि तुला तिथे प्रतिमा भेटली, याचा अर्थ प्रतिमा तू अलिबागला राहतेस का? अश्विन आणि चैतन्य जेव्हा प्रतिमाचं नाव ऐकतात आणि तेव्हा जे प्रतिमाला बघतात तेव्हा त्यांच्याही डोळ्यांवर विश्वास बसत नाही आणि दोघंही मोठ्याने प्रतिमा आत्या असं ओरडतात. अश्विन म्हणत असतो की हे प्रतिमा आत्या, हे काय मिराकल आहे नक्की? अश्विनला काय बोलावं तेच कळत नसतं. प्रतिमा मात्र दोघांनाही घाबरत असते. सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी, ही एक जादूच आहे, हे मिराकलच आहे. अस्मिता म्हणते की अरे, याचा अर्थ प्रतिमा आत्या जिवंत आहे, म्हणजे त्या दिवशी जी कोणी बाई गेली ती दुसरीच कोणीतरी बाई होती. अर्जुन आता विचार करतो की परंतु डेड बॉडीची DNA टेस्ट सुद्धा केली गेली होती आणि ती DNA टेस्ट ही तन्वीशी मॅच सुद्धा झाली होती. हे सगळं कसं काय पॉसिबल आहे? कारण प्रतिमा आत्या तर आमच्या समोर उभी आहे. अर्जुनला आता रविराजचं बोलणं आठवत असतं की जेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही रविराज शेजारी बसलेले असतात तेव्हा रविराजने सांगितलेलं असतं की DNA रिपोर्ट हे मॅच झालेत आणि त्यामध्ये तन्वीसोबत ते DNA रिपोर्ट मॅच झाल्यामुळे ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमाच होती. आणि आता यातून सिद्ध झालंय की प्रतिमा आता आपल्यासोबत नाहीये. या गोष्टीचा रविराजलाही मोठा धक्का बसला होता. सोबत पूर्णा आजीला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता. सगळ्यांनी अगदी त्यांच्यासमोर चिता जळताना बघितली होती ती प्रतिमाची. पूर्णा आजीला काहीच कळत नसतं की हे सगळं काय चाललंय, कारण एक क्षण तिला आठवत असतं की ती स्वतः प्रतिमाच्या अंत्यसंस्कारामध्ये सामील होती आणि प्रतिमा आता तिच्या डोळ्यांसमोर असते. या गोष्टीवर तिचा विश्वास बसत नसतो. पूर्णा आजीला आता चक्कर येते. सर्वजण पूर्णा आजीला सावरतात. पूर्णा आजीला सर्वजण खुर्चीवर बसवतात. हे सगळं काय चाललंय काहीच कळत नसतं. प्रतिमा ही सायलीला धरून जरा बाजूला जिन्याजवळ उभी असते. प्रतिमा तरी सुद्धा घाबरतच असते. पूर्णा आजी प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा बाळा, तू एकदा माझ्याजवळ ये, एकदा मला तुला मिठी मारू दे, एकदा तू मला आई म्हण. अगं, किती दिवस झाले की तू मला आई सुद्धा म्हटली नाहीये. आई या शब्दासाठी सुद्धा मी फार आतुरले आणि कितीतरी दिवस झाले की मी स्वप्नात सुद्धा तुझ्याकडनं आई हा शब्द ऐकला नाहीये. कधी कधी जेव्हा तू मला आई म्हणायची स्वप्नामध्ये तेव्हा मी दचकून जागी व्हायची, परंतु तू मात्र माझ्यासमोर कधीच नसायची. कल्पना म्हणत असते की प्रतिमा, अगं तू जेव्हा गेलीस असं आम्हाला सांगितलं गेलं ना, तेव्हा आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण अगं एकटी सायलीच म्हणत होती की प्रतिमा आत्या आहे, प्रतिमा आत्या जिवंत आहे, प्रतिमा आत्या कुठेही गेलेल्या नाहीयेत. सायलीचा या गोष्टीवर प्रचंड विश्वास होता. तेव्हा अर्जुनला ती गोष्ट आठवत असते की जेव्हा अंत्यसंस्कार प्रतिमाचे चालू असतात त्यावेळी सायली ही अर्जुनला म्हटलेली असते की माझा या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही. मला माहिती आहे की ज्या गेल्या त्या प्रतिमा आत्या नव्हत्याच, प्रतिमा आत्या अजूनही आहे. तेव्हा अर्जुनला आता त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि सायली तेव्हापासून सांगत होती की प्रतिमा आत्या जिवंत आहे, परंतु सायलीवर तेव्हाही कोणी विश्वास ठेवला नव्हता. आणि अर्जुनला त्या गोष्टीचा सुद्धा पश्चाताप होत असतो की जेव्हा सायली त्याला म्हणत होती प्रतिमा आत्या ह्या अलिबागमध्येच आहे आणि ज्या बाईचा ॲक्सिडेंट झाला ती बाई प्रतिमा आत्याच होती, ती बाई दुसरी कोणीच नव्हती. परंतु अर्जुनने मात्र तेव्हा सायली एवढं सांगत असताना सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला नाही. सायली एवढं पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत होती, परंतु अर्जुनने तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि कशा प्रकारे तो बरोबर आहे आणि प्रतिमा आत्याचे आपण सर्वांनी अंत्यसंस्कार केले ही गोष्ट त्याने तिला पटवून दिली. परंतु तरीसुद्धा सायली तिच्या मतांवर ठाम होती आणि आपण सायलीवर अविश्वास दाखवला या गोष्टीचा अर्जुनला पश्चाताप होऊ लागतो. प्रतापने सुद्धा मान्य केलेलं असतं की हो, जेव्हा प्रतिमाचे अंत्यसंस्कार होत होते तेव्हा सर्वजण म्हणत होते की प्रतिमा गेली आहे, परंतु सायली एकटी होती की जी मान्य करायला तयार नव्हती. पूर्णा आजी प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा, हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, परंतु तू आमच्याशी बोलत का नाहीयेस? सर्वांना काहीही कळत नाही आणि सायली सुद्धा कोणाला काहीही सांगत नाही. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत रविराज, सुमन आणि तन्वी तिघही आलेले असतात, कारण आता अर्जुनने त्यांना कॉल केलेला असतो. धावतच ते तिघेही तिथे आलेले असतात आणि पूर्णा आई असं ओरडत असतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की बरं झालं रविराज तुम्ही आलात. अहो, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. तेव्हा रविराज विचारतो की काय झालं पूर्णाई?
आणि अहो तुमच्या डोळ्यात पाणी का आहे? त्यावेळी मात्र रविराज जेव्हा पूर्णा आजीसोबत बोलत असतो त्यावेळी जिन्यामध्ये प्रतिमा बसलेली असते. रविराजचं अजूनही प्रतिमाकडे लक्ष गेलेलं नसतं, परंतु जिन्याच्या फटीमधून ती रविराजला बघत असते. पूर्णा आजी रविराजला म्हणत असते की अहो रविराज, ज्या गोष्टीची आपण इतके दिवस वाट बघत होतो ती गोष्ट आज घडली आहे, तो चमत्कार आज घडलाय, असं म्हणून पूर्णा आजी जिन्याकडे बोट दाखवते. रविराज आता जिन्याकडे बघायला चाललेला असतो. रविराज आता प्रतिमासमोर येतो आणि प्रतिमाला जेव्हा तो बघतो तेव्हा रविराजच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. रविराज पूर्णपणे शॉक असतो, तर प्रतिमासुद्धा रविराजला बघून शॉक असते. आता प्रतिमाच्या एक्सप्रेशनवरून हे दिसत नाहीये की तिने रविराजला नक्की ओळखलंय की नाही ओळख, परंतु रविराजला मात्र खूप मोठा सुखद धक्का बसलाय, कारण ज्या गोष्टीची तो इतकी आतुरतेने वाट बघत होता ती गोष्ट आज त्याच्या समोर आहे. आणि ज्या प्रतिमाला त्याने मृत घोषित केलं ती प्रतिमा आता त्याच्यासमोर जिवंत उभी आहे. तर याची आपण कल्पनाही करू शकत नाही की असा जेव्हा सीन एखाद्याच्या समोर होत असेल तेव्हा त्याच्या काय प्रतिक्रिया असतील आणि त्याला काय वाटत असेल. तर मित्रांनो, आजच्या या एपिसोडबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.